महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये आता 7व्या आठवड्यात खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे। स्टार प्रवाहाच्या 7व्या आठवड्याचा भन्नाट असा रंजक TRP समोर आला आहे। या TRP रिपोर्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, कारण या TRP रिपोर्टमध्ये खूप मोठे उलटफेर झाले आहेत। त्यामध्ये स्टार प्रवाहाने एक मोठी खेळी खेळत TRP वाढावा याकरिता तब्बल 6 मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत। त्यामध्ये नशीबवान या मालिकेची रात्रीच्या स्लॉटच्या मालिकांमधून एक्झिट होऊन प्रवाह दुपारमध्ये एंट्री झालेली आहे। आधी रात्रीच्या स्लॉटला टोटल 10 मालिका प्राइम टाइममध्ये प्रदर्शित होत होत्या। आता स्टार प्रवाह वाहिनीने TRP साठी 6 मालिकांच्या वेळेमध्ये बदल केल्यामुळे फक्त 9च मालिका रात्रीच्या वेळी प्रदर्शित होत आहेत। आणि ठरलं तर मग आणि तू ही रे माझा मितवा या मालिका पाऊण तास प्रदर्शित होत आहेत। त्यामुळे या मालिकेचा TRP किती वाढला आहे आणि या मालिकांनी झी मराठी वाहिनीच्या मालिकांवरती परिणाम केला आहे का, याचा खास TRP रिपोर्ट आता समोर आला आहे। यावेळी स्टार प्रवाहाची खेळी स्टार प्रवाह वाहिनीवरच उलटी पडलेली दिसत आहे, कारण ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत वाढ न होता घसरणच पाहायला मिळाली आहे। तर तू ही रे माझा मितवा, साधी माणसं आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिका वगळता इतर सर्व मालिकांच्या TRP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। स्टार प्रवाह वाहिनीने नव्याने प्रदर्शित केलेल्या तुझ्या सोबतीने या मालिकेने TRP मध्ये मोठी झेप घेत टॉप 5 मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे आणि नेहमी टॉप 5 मध्ये असणारी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका टॉप 5 मधून बाहेर झाली आहे। आता या TRPच्या शर्यतीत कोण गेला आहे पुढे आणि कोण राहिला आहे मागे, चला तर मग जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या TRP रिपोर्टमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 9 मालिकांचे 7व्या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट। तर नंबर 9 वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.9च्या रेटिंगसह। बदलत्या वेळेचा मालिकेच्या TRP वरती खूप मोठा परिणाम होऊन या मालिकेचे TRP दिवसेंदिवस कमी होत होती। एड लागलं प्रेमाचं ही मालिका आता बंद होईल असा प्रेक्षकांचा अंदाज होता। बदलत्या TRPच्या अभावी आणि कथानकाच्या अभावी एड लागलं प्रेमाचं ही मालिका बंद होऊ शकते असं सूत्रांच्या माहितीनुसार समजलं होतं। मात्र आता एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या TRP मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 0.3 ने मोठी वाढ झाली आहे। तर नंबर 8 वरती आहे साधी माणसं ही मालिका 1.9च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत साधी माणसं या मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे। तर नंबर 7 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 2.3च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.3 ने मोठी वाढ झाली आहे। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला देखील बदलत्या वेळेचा खूप मोठा फटका बसला होता। मागील आठवडे मालिकेच्या TRP मध्ये सतत घसरण होत होती, मात्र या आठवड्यात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या TRP मध्ये 0.3 ने मोठी वाढ झाली आहे। सध्या मालिकेत जान्हवी आणि ऐश्वर्या एकत्र येऊन मायाचा पर्दाफाश करणार आहेत हा सिक्वेन्स सुरू आहे, त्यामुळे प्रेक्षक या मालिकेला जास्त पाहत आहेत। तसेच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता खलनायिका ऐश्वर्या चांगली झाल्यानंतर ही मालिका एका चांगल्या नोटवर येऊन संपणार आहे, त्यामुळे मालिकेच्या TRP मध्ये आता वाढ होताना दिसत आहे। तर नंबर 6 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 3.0च्या रेटिंगसह। वचन दिले तू मला ही मालिका आधी रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होत होती, मात्र वचन दिले तू मला ही मालिका आता बदलत्या वेळेनुसार रात्री 10 वाजता प्रदर्शित होत आहे। बदलत्या वेळेचा मालिकेला फायदा झाला आहे आणि मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या TRP मध्ये 0.2 ने वाढ झाली आहे। आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 3.3च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.2 ने मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत प्रेमानंतरचं लग्न, हळदी आणि जीवानंदिनी आणि काव्या पार्थ यांचं प्री-वेडिंग शूट असा सारा सिक्वेन्स सुरू आहे। तरी देखील प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला जास्त पाहताना दिसत नाहीयेत, कारण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या TRP मध्ये जसा हा सिक्वेन्स सुरू झाला आहे तेव्हापासून मालिकेच्या TRP मध्ये घसरणच पाहायला मिळाली आहे। तर टॉप 4 मध्ये आहे तुझ्या सोबतीने ही नवी मालिका 3.3च्या रेटिंगसह। तुझ्या सोबतीने ही मालिका आधी रात्री 10 वाजता प्रदर्शित होत होती, मात्र तुझ्या सोबतीने या मालिकेची वेळ बदलून ती आता रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होत आहे। तुझ्या सोबतीने या मालिकेला बदलत्या वेळेचा खूप मोठा फायदा झाला आहे।
तुझ्या सोबतीने या मालिकेच्या TRP मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 0.6 ने मोठी वाढ होत तुझ्या सोबतीने या मालिकेने टॉप 4 मध्ये उडी घेतली आहे. तुझ्या सोबतीने या मालिकेला बदलत्या वेळेचा खूप मोठा फायदा झाला आहे आणि तुझ्या सोबतीने ही मालिका आता टॉप 5 मध्ये नाही तर टॉप 4 मध्ये पोहोचली आहे. आता येणाऱ्या दिवसात तुझ्या सोबतीने ही मालिका तिचं टॉप 5चं स्थान कायम राखते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर टॉप 3 मध्ये आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 3.5च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या TRP मध्ये कोणताही बदल पाहायला मिळाला नाही. मात्र तरी देखील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेने स्लॉट लीडरचं स्थान मिळवलं आहे. तर टॉप 2 मध्ये आहे तू रे माझा मितवा ही मालिका 4.1च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तू रे माझा मितवा या मालिकेच्या TRP मध्ये कोणताही बदल पाहायला मिळाला नाही. तू रे माझा मितवा ही मालिका आता पाऊण तास प्रदर्शित होत आहे आणि तू रे माझा मितवा या मालिकेचा पाऊण तास प्रदर्शित होणाऱ्या भागांचा 7व्या आठवड्याचा TRP रिपोर्ट आहे. तू रे माझा मितवा या मालिकेने TRP मध्ये यावेळी देखील चांगला परफॉर्मन्स केला आहे. तर नेहमीप्रमाणेच नंबर 1 वरती आहे ठरलं तर मग या मालिकेला देखील प्रसारणासाठी पाऊण तासचा वेळ दिला आहे. ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 4.3चा TRP. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने घसरण पाहायला मिळाली आहे. ठरलं तर मग मालिकेची ही 4थी वेळ आहे जी TRP मध्ये सातत्याने घसरण होत आहे. सलग 4 आठवडे झाले TRP मध्ये कोणतीही वाढ पाहायला मिळत नाही. उलट ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये दिवसेंदिवस घसरणच होत आहे. ठरलं तर मग मालिका पाऊण तास प्रदर्शित होत आहे. त्यामुळे ठरलं तर मग मालिकेने झी मराठी वाहिनीच्या नंबर 1 मालिका असणाऱ्या कमळ या मालिकेचं स्लॉट लीडरचं स्थान हिसकावून घेतलं आहे. आता येणाऱ्या दिवसात ठरलं तर मग ही मालिका पुन्हा एकदा TRP मध्ये वाढ करते का की तू रे माझा मितवा ही मालिका ठरलं तर मग क्रॉस करून नंबर 1 मालिका बनते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर हा होता वीक 7चा म्हणजे 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या 7व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता या TRP रिपोर्टनुसार समजत आहे की स्टार प्रवाह वाहिनीने पुन्हा एकदा मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल करून स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. कारण यामधून स्टार प्रवाह वाहिनीला TRP मध्ये फायदा नाही तर खूप मोठे नुकसान झाले आहे. आता येणाऱ्या आठवड्याचा TRP रिपोर्ट काय असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये प्रवाह दुपार TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.